फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल बॉली बाय. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे बिग बॉस सीझन 5 चे कंटेस्टंट, बिग बॉस मराठी सीझन 5 चे कंटेस्टंट कोण कोण आहेत. टोटल 16 कंटेस्टंट आहेत. तर सुरुवात करूया. कंटेस्टंट नंबर 1 वर्षा उसगावकर. वर्षा उसगावकर एंटर झालेले आहेत बिग बॉसच्या घरात, कंटेस्टंट नंबर 1. त्याच्यानंतर सेकंड नंबर वरती आहे निखिल दांबले. हे पण कलर्स मराठीवरती सिरियल्स करतात. कलर्सचा फेस आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर अंकिता प्रभू वालावलकर, कोकण हार्टेड गर्ल, इन्फ्लुएन्सर आहे. अंकिताला पण बरेच जण, भरपूर जण ओळखतात. त्याच्यानंतर 4 नंबर वरती आहे पंढरीनाथ कांबळे. ह्यांचा तुम्ही बघितला असेल जर गंगूबाई नॉन मॅट्रिक मध्ये छू म्हणून कॅरेक्टर भरपूर फेमस होतं. पंढरीनाथ कांबळे, पॅडे पण म्हणतात त्यांना. 5 नंबर वरती आहेत योगिता चव्हाण. कंटेस्ट नंबर 5 योगिता चव्हाण. या पण कलर्स मराठीवरती सिरियल्स करतात, फेमस फेस आहे. 6 नंबर वरती आहे, 7व्या नंबर वरती आहेत जान्हवी किल्लेकर. ह्या पण कलर्स मराठीवरती सिरियल मध्ये काम करतात. ह्या पण भरपूर फेमस आहेत. त्याच्यानंतर अभिजित सावंत, सिंगर आहेत अभिजित सावंत. इंडियन आयडल सीझन 1 चे विनर अभिजित सावंत पण आलेली आहेत. त्याच्यानंतर 8 नंबर वरती आहे घनश्याम दरवडे. तर ह्यांना सगळेजण ओळखतात, जास्त करून राजकारणाचे व्हिडिओ वगैरे पोस्ट करतात. छोटा पुढारी पण ह्यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर इरिना रुडाकोवा, फॉरेनर आहे पण स्थायिक सध्या आपल्या भारतातच आहे. ह्या पण एंटर झालेल्या आहेत बिग बॉस सीझन मराठीमध्ये, सीझन 5 मराठीमध्ये. निक्की तंबोली खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर असणार आहे, कारण की निक्कीने हिंदी बिग बॉस केलेला आहे. सीझन 14 मध्ये होती ही, टॉप 3 मध्ये गेलेली. खूप धुमाकूळ घातलेला हिने. तर ही बघायला खूप मजा येईल. निक्कीचे नाटके वगैरे तुम्ही आता बघू शकता मराठीमध्ये, पण ही आता जलवा दाखवणार आहे. त्याच्यानंतर वैभव चव्हाण, हे पण आपण बघू शकता, बॉडी बिल्डर आहे. त्यांचा पण चांगला फेस आपण ओळखू शकता, फेमस आहेत. त्याच्यानंतर अरबाज पटेल देखील आहेत. हे दोघांना एकसाथ इंट्रोड्यूस केलेलं बॉडी बिल्डरांना. नंतर त्याच्यानंतर आहे आर्या जाधव, 13 नंबर, 13वी कंटेस्टंट आर्या जाधव. नऊवारी साडी रॅप करणारी ही मुलगी, खूप हसलमध्ये जी गेली होती ती आहे ही आर्या जाधव. ती पण खूप फेमस आहे, बघायला छान मजा येईल असं मला वाटतंय. त्याच्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील, जे वारकरी आहेत, असे ते स्वतःला म्हणतात की मी वारकरी आहे, खरं मी स्टायलिश आहे, असं जुने मॉडेल प्रमाणे नाहीये, माझे विचार नवनवीन आहेत, असे हे स्टायलिश नव्या युगातले वारकरी म्हणून स्वतःला संबोधतात पुरुषोत्तम दादा पाटील. त्याच्यानंतर कोल्हापूरचे धनंजय पवार. ॲक्च्युली मी पण कोल्हापूरची आहे आणि आमच्या इकडचे फेमस युट्यूबर आहेत सध्या कोल्हापूरमध्ये. हे फॅमिली ब्लॉगमध्ये कॉमेडी वगैरे त्यांच्या फॅमिलीसोबत शूट करतात. खूप छान आहेत असं मी स्वतः सांगेन, कारण की हे कोल्हापूरचे आहेत. मी ह्यांना ओळखते, यांचे ब्लॉग वगैरे फॉलो करते. धनंजय पवार. त्याच्यानंतर सूरज चव्हाणला कोण नाही ओळखत. गुलीगत काय, जो त्यांनी इंट्रोड्यूस करताना स्वतःला जो आला, तो जेव्हा रितेश सरांसमोर त्यांनी केस असे जेल लावून स्ट्रेट केलेले, गुलीगत आणि काय घापचूप केस, गुलीगत धोका आहे, तर ते चालू असतं. जर तुम्ही इंस्टाग्राम रीलवरती बघितले तर हे जे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की हसायला येईल. तर असे अँटिक कॅरेक्टर पण ह्या वेळेस केलेले आहेत इंट्रोड्यूस बिग बॉस सीझन 5 मराठीमध्ये. तर ह्या अगोदर जे सीझन होते, जे महेश मांजरेकर सर हँडल करत होते, त्याच्यामध्ये जरा वेगळेपणा होता. जरा काय म्हणतात, म्हणजे सगळे घाबरायचे, म्हणजे जास्त करून असं बोलणं वगैरे फ्रीली असं नव्हतं. कारण आता ह्या वेळेस जे रितेश सर आलेले आहेत बिग बॉसचे, जे आपले होस्ट करणार आहे, ते जरा फ्रँकली आहे, तुम्हाला माहिती आहे कसे त्यांचे मूवीज वगैरे. तर जरा ओपन सर्व असं राहणार आहे वातावरण असं वाटतंय, आणि खूप मजा येणार आहे सीझन 5 मध्ये मराठी बिग बॉसमध्ये. तर तुम्ही नक्की पाहत राहा, आणि तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोणता आहे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.